आता सामाजिक व्यवस्थेबद्दल बोलावयाचे म्हटले तर समाजात स्त्रियांचे स्थान पुरुषांपेक्षा उच्च होते. याचे अनुमान याच बाबीवरून लावू शकता की विवाहात स्वयंवराचा अधिकार महिलांनाच होता. अर्थात त्या स्वतःकरिता वर निवडण्यासाठी स्वतंत्र होत्या. त्या प्रत्येक प्रकारच्या योग्यतेचे परीक्षण करून वराची निवड करत असत, जेणेकरून येणारी संतती उत्तम गुणांची असेल. महिलासुद्धा गुरुकुलीय शिक्षण पद्धतीने शिक्षण घेत असत आणि विदुषी होत असत. राजांच्या वरिष्ठ सल्लागार अधिकाऱ्यांच्या रूपात त्यांच्या राण्या देखील असत. अनेक युद्धांत त्यांचे योद्धारूप देखील पाहायला मिळत असे आणि मोठमोठ्या विषयावरील शास्त्रार्थामध्ये महिला विदुषींनीही भाग घेतला होता. शोधकार्य करणाऱ्यांबद्दल सांगायचे तर आधुनिक काळात ज्यांना रिसर्च स्कॉलर म्हटले जाते तेच आमचे प्राचीन काळातील ऋषी होते. वेदाच्या एका एका विषयावर ऋषी आपले संपूर्ण जीवन लावून टाकत असत. अणुविद्या, ऑटोमिक सायन्सचे विस्तार ऋषी कणाद, शल्यविद्या यावर कार्य करणाऱ्या ऋषींचे नाव सुश्रुत, वास्तुशास्त्राच्या प्रगाढ ज्ञाता ऋषीचे नाव शिव, नाट्यशास्त्र ज्यात नृत्यकला, नाटककला, अभिव्यक्तीच्या अन्य तऱ्हा पद्धतींच्या मूळ शास्त्राचे ऋषी भरत मुनी, योगशास्त्राचे ज्ञाते ऋषी पतंजली, संख्याशास्त्राचे ज्ञाते ऋषी महर्षी कपिल, वैशेषिक शास्त्राचे ज्ञाते ऋषी महर्षी कणाद, न्यायशास्त्राचे ज्ञाते ऋषी महर्षी गौतम, मीमांसा शास्त्राचे ज्ञाते ऋषी महर्षी जैमिनी. भाषा एवढी उन्नत होती की कोणतेही ज्ञानाचे वा विज्ञानाचे असे क्षेत्र नव्हते जे संस्कृतमध्ये नसेल. संस्कृत ही एवढी समृद्ध, विस्तृत व वैज्ञानिक भाषा आहे की केवळ संस्कृत व्याकरणाचे ज्ञान असणारा व्यक्ती संस्कृतमधील कोणत्याही शब्दाचा अर्थ सांगण्याची योग्यता बाळगत असे. आजही तशा योग्य व्यक्ती आहेत. शब्दाचा अर्थ जाणण्यासाठी शब्दकोशाची गरजच पडत नसे. शब्द स्वतःच अर्थ धारण करून बनतात. ही विशेषता केवळ संस्कृत भाषेतच आहे, जगातील अन्य कोणत्याही भाषेत नाही. जर आर्यावर्ताच्या भूमीच्या 600 ते 700 वर्षांपूर्वीच्या सीमेबाबत बोलायचे असेल तर उत्तरेत हिमालयापासून दक्षिणेत हिंद महासागरापर्यंत आणि ब्रह्मपुत्राचा प्रदेश ज्यात सध्याचे ब्रह्मदेश, थायलंड, मलाया, जावा, सुमात्रा, बाली इत्यादीपासून पश्चिमेत अटक, सध्याच्या अफगाणिस्तानाच्या देखील पुढे च्या विस्तृत प्रदेशापर्यंत पसरलेला होता. महाभारत काळात आर्यावर्तीय राजांच्या बाबतीत यावरूनच अनुमान लावले जाऊ शकते की महाभारतातील अर्जुनाचा विवाह नागवंशीयांच्या देशातील अर्थात सध्याचा अमेरिका उलोपीशी झाला होता. पांडवांच्या राजसूय यज्ञात जगातील अनेक देशांतील राजांनी येऊन आहुती प्रदान केली होती. असे सिद्ध होते की महाभारत काळापर्यंत समस्त जगात वेद मान्य असणाऱ्यांचीच राज्य होती. ईश्वराच्या मान्यतेविषयी विचार करता असे दिसते की सर्व लोक एकच ईश्वर ओमची उपासना करत असत. ईश्वराच्या नावावर अन्य कोणाची उपासना करण्यासंबंधात वर्णन पूर्ण वैदिक साहित्य व इतिहासात नाही. सर्वजण एकाच पद्धतीने यज्ञ करत असत. गायीचे स्थान खूप उच्च स्तरावर होते. अतिथींना देवांच्या श्रेणीत ठेवण्यात येत असे आणि पशूंच्या रक्षणाची जबाबदारी राजाची होती. ऐतिहासिक ग्रंथाबाबत बोलायचे तर त्यात रामायण व महाभारत काळात देखील सर्व महापुरुष महानुभावांना वेदांचे ज्ञाते, ईश्वराचे उपासक, मातृपितृभक्त आणि याज्ञिक, यज्ञ करणारे असेच म्हटलेले आहे. यज्ञांचे रक्षण करणे हे क्षत्रियांचे कर्तव्यही असल्याचे म्हटले आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी संध्या व यज्ञ तसेच समाप्तीनंतरही संध्या व यज्ञ करण्याचे विधान व वर्णन आम्हाला ऐतिहासिक ग्रंथांत वाचायला मिळते.
जीवनाचे मापदंड एवढे उच्च होते की राजा राम यांना वनवासाला पाठवण्याच्या कामी आपले नाव येत असल्याचे पाहून राजकुमार भरताने घोषणा केली की जर माझ्या मनात सुद्धा कधी रामास वनात पाठवण्याचा विचार उत्पन्न झाला असेल तर मला ती शिक्षा मिळावी जी सूर्योदयानंतर उठणाऱ्याला मिळते. राज्य करण्यासाठी सिंहासनावर मोठे बंधू राम यांच्या पादुका ठेवल्या आणि स्वतः महालाचा त्याग करून निर्जन वनात झोपडीत राहिला. तक्र विक्रयी, दुग्ध विक्रयी म्हणजे ताक विकणारा, दूध विकणारा असे कोणाला आवेशात जरी म्हटले तरी ते अपमानास्पद शिवीप्रमाणे मानले जात असे. युद्ध देखील नियमांच्या आधारावर होत असे, ठरलेल्या वेळेनुसार होत असे. युद्धाच्या नंतर सहसा विरोधी लोक परस्पर भेटतही असत, चर्चाही करत असत. आहे ना अद्भुत? जिच्यामध्ये सुमारे 20,500 मंत्र आहेत अशा वेदविद्येला 2 अब्ज वर्षांपासून अक्षुण्ण व सुरक्षित ठेवण्याच्या विज्ञानाची तर कोणीच बरोबरी करू शकत नाही, ज्यात एक टिंब, बिंदू वा मात्रेत आजपर्यंत कोणताही फरक पडला नाही. जगातील सर्व ग्रंथांत मिसळ प्रक्षेप झाले, पण वेदांच्या मंत्रामध्ये मिसळ करण्याचे धारिष्ट्य कोणी करू शकला नाही. अर्थ बदलण्याचे वाटेल तसे प्रयत्न तर झाले, पण मूळ वेदमंत्रांना कोणीही दूषित करू शकला नाही व बदलूही शकला नाही. एकच मंत्र 11 वेगवेगळ्या प्रकारांनी पाठ करून स्मरण करून ठेवला जात असे. जेव्हा सर्व लोक त्यांनी पाठ केलेला मंत्र लिहित असत तेव्हा लहानसा जरी फरक असला तरी तो लगेच दिसत होता आणि शुद्ध व अशुद्ध मंत्रातील फरक स्पष्ट केला जात असे. यास काय कोणते तरी छोटेसे विज्ञान मानावे काय? आता त्याचे वेदज्ञानाचे ज्ञान अर्थात त्याच्या व्याख्येच्या सुरक्षेची जशी वैज्ञानिक व्यवस्था आमच्या ऋषींनी तयार करून ठेवली होती तशी व्यवस्था जगात कोठेही पाहायला मिळूच शकत नाही. आणि वेदाच्या अर्थामध्ये कोणतीही चूक भूल होऊ नये यासाठी शास्त्रार्थांची अद्भुत परंपरा केवळ वैदिक ऋषीमध्येच होती आणि काही प्रमाणात आजही आहे. अन्य कोणत्याही मतमतांतरामध्ये अशा शास्त्रीय परंपरा नाहीत ज्या वेदांच्या अर्थाचा अनर्थ थोपविण्यास सक्षम आहेत. चुकीच्या अर्थांची परंपरा कोठे सुरू जरी झाली तरी आमच्याकडे ज्ञानाच्या मंथनाची अशी सुंदर व्यवस्था होती की त्यात मंथन होऊन सर्व तूप व ताक वेगवेगळे होऊन जात असे. जाणून घ्या हे कसे व्हायचे. साऱ्या जगातील वेदांचे महान विद्वान 6 वर्षांनी स्थानिक स्तरावर आणि दर 12 वर्षांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एकत्रित होत असत आणि 1-2 महिने जोमात वादविवाद, शास्त्रार्थ, प्रवचने व उपदेश होत असत. लोक त्यांच्या अनेक वर्षांच्या शंका घेऊन येत असत आणि वेदाबद्दल अगाध आस्था आणि श्रद्धा बाळगून जात असत. ह्याच मेळ्यांना कुंभमेळा म्हटले जात असे. मंथनाचा अर्थ समुद्राचे मंथन नव्हे, ज्ञानाचे मंथन असाच होत असे. सर्वच कुंभमेळे तेथेच लागत असत जेथे मोठ्या नद्या असायच्या, कारण याच ठिकाणी मोठमोठ्या पाठशाळा होत्या. कारण की वेदामध्ये अशा पाठशाळा स्थापन करण्यासाठी अशाच स्थानांची निवड करण्याचे विधान आहे. ज्या ठिकाणी कुंभ लागत असत त्यास विद्वानांचा संगम देखील म्हटले जायचे आणि ज्ञानशक्तीने सर्व पापांपासून तरता येते असे लिहिले असल्याने ते ज्ञान त्याच कुंभमेळ्यांत प्राप्त होत होते आणि ह्याच मेळ्यांना कुंभ म्हटले जायचे. यामुळेच कुंभाच्या स्नानाने तरले जाते ही बाब प्रसिद्ध झाली. तरणे तर ज्ञानप्राप्तीने होते, पण चालता चालता कुंभ स्नानानेच प्रसिद्ध झाले. हे मेळेच आमच्या ज्ञानपरंपरेचे रक्षक होते. आता फक्त मेळेच राहिलेत. ज्ञानरक्षणाची गोष्ट अजून कुठेतरी अपूर्ण आहे. आशा वाटते की आपण कुंभमेळ्यांचा उपयोग व कारण नीट समजून शकला असाल. हेच कारण होते की सुमारे 2 अब्ज वर्षांत देखील वेदाच्या एकासुद्धा मंत्रात प्रक्षेप मिसळ होण्याचे कारण बनले नाही. त्याचवेळी महाभारत, गीता, रामायण, मनुस्मृती इत्यादी ग्रंथांमध्ये मात्र काही काळातच सुलभपणे अनेक गोष्टी मिसळल्या गेल्या.
आता चर्चा करूया भारताच्या प्राचीन वैभवाची. आपण पाहून व ऐकून अवश्य थक्क व्हाल की सन 1000 पासून सन 1700 पर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार भारत जगाच्या अर्थव्यवस्थेचा मुकुटमणी होता, म्हणजे प्रथम स्थानी होता. विचार करा, जर केवळ 1000 वर्षांपूर्वी भारताची आर्थिक संपन्नता एवढी होती, तर 5000 वर्षांपूर्वी झालेल्या महाभारत युद्धाच्या पूर्वी भारताची आर्थिक संपन्नता केवढी असेल? भारत प्राचीन काळातील सर्वाधिक संपन्न राष्ट्र होती आणि संपन्नतेची अशी विशालता की जिच्या जवळपासही कोणी नव्हते. महाभारत युद्धापूर्वीच्या आर्यावर्ताची ही स्थिती होती. धन, संपत्ती, वैभव, सोने, चांदी, दागिने, सुपीक जमीन, पशु, कृषी, औषधी ज्ञान, पुस्तकालये, उद्योग, व्यापार इत्यादी क्षेत्रांत अत्युच्च शिखरावर होता. जरी आजपासून 1000 वर्षांपूर्वीची आकडेवारी पाहिली तरी, म्हणजे महाभारताच्या 4000 वर्षांनंतरचा हा तक्ता आपल्याला मार्गदर्शन करेल की पूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचे सुमारे 1/3 धन केवळ भारताजवळच होते आणि मागील 1000 वर्षांपासून निरंतर लहान होत राहिल्याने व लुटारोंकडून अमाप लूट झाल्यानंतरही जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या 10% पेक्षा थोडा कमी भाग भारताजवळ आजही आहे. आम्हाला इतिहासात हे नाही शिकवले गेले की कोणी किती लुटले भारताला. आम्ही लूट तिलाच म्हणू जे धन येथून विदेशात निघून गेले. आम्हाला हे तर शिकवले की हे लोक आले, पण हे नाही शिकवले की हे येथे काय करण्यासाठी आले होते. सिकंदर, मिनेंडर, शक हून, मोहम्मद बिन कासिम, महमूद गजनी हे सर्व आपापल्या काळातील लुटेरेस तर होते, जे भारताच्या शानदार वैभवाची कीर्ती ऐकत होते आणि त्याला लुटण्याची इच्छा धरूनच येथे हल्ले करत होते. एका अनुमानानुसार गजनीच्या महमूदाने केवळ सोमनाथ मंदिरातून आजच्या 78 अब्ज रुपये किमतीचे 1300 टनाहून अधिक जास्त सोने आणि माहिती नाही किती हिरे जडजवाहीर लुटले. लक्षात असावे, हा त्याच्या केवळ एका लुटीचा आकडा आहे. एकूण 17 हल्ले त्याने आमची संपत्ती लुटण्यासाठी केले. नादिर शाह, तैमूर लंग, मोहम्मद गौरी, खिलजी, लोधी न जाणो किती शासकांनी सतत अनवरत लुटले. प्रत्येक मोगल शासकाने भरपूर प्रमाणात धन आपल्या पैतृक ठिकाणी दरवर्षी पाठवले. एक लहानसा आकडा पहा की दरवर्षी हज यात्रेसाठी हज दस्त्याद्वारे मक्का मदिनाकरिता 5 ते 10 लाख रुपयांची रक्कम पाठवली जात होती. त्यावेळी जेव्हा भारतात एका न्हाव्याची सरासरी मजुरी एका महिन्यात 50 पैसे होती. जर उपरोक्त रकमेचा अंदाज आजच्या चलनात लावला तर सुमारे 29 ते 30 अब्ज रुपये वार्षिक. किती वर्षे राज्य राहिले? सुमारे 150 वर्षे. 100 वर्षे जरी पैसा पाठवला तरी 30 अब्ज गुणिले 100 बरोबर 30 खर्व. ही बाब फक्त मोगलांची लिहिली आहे. हा तर एकाच प्रकाराने पाठविलेल्या धनाचाच वृत्तांत आहे, जो माहिती आहे. मोगल साम्राज्याच्या व्यतिरिक्त असंख्य लुटेरे आले, काही दिवस शासन केले आणि मिळवलेली लूट घेऊन गेले किंवा अन्य शासकांद्वारे पळवले गेले. त्यांच्या लुटीची आकडेवारी समोर नाही. जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा मोगलांचे शासन होते. आता पाळी होती इंग्रजांची. तर त्यासाठी आमच्याकडे अनुमान आहे. प्रसिद्ध अर्थशास्त्री उलख पटनायक यांनी या विषयावर विस्तृत निबंध लिहिला आहे, ज्यात विस्तृत व्याख्येच्या नंतर निष्कर्षाच्या रूपात त्यांनी म्हटले आहे की 200 वर्षांच्या अल्पावधीत उपलब्ध आकडेवरून सुमारे 3000 लक्ष कोटी रुपये अर्थात 45 ट्रिलियन डॉलर इंग्रजांनी वेगवेगळ्या प्रकारांनी लुटून इंग्लंडला पाठवले. ही रक्कम ब्रिटनच्या सध्याच्या अर्थव्यवस्थेपेक्षा 17 पट मोठी आहे. व्यक्तिगत रूपात किती लुटले असेल याचा अंदाज लावणे कठीण आहे. जगात
सर्वात महाग असलेले लक्षावधी कोट्यवधी हिरे देणाऱ्या गोलकुंडा खाणीतील केवळ एका हिऱ्याच्या किमतीचा विचार करून पहा. 8,000 कोटी रुपये, ज्याचे नाव आहे कोहिनूर हिरा. इंग्रजांच्या लुटीमध्ये भारतातून लंडनला पोहोचला. असे कितीतरी लहान मोठे अगणित हिरे असतील, त्याचा आपण अंदाज लावू शकाल. तात्पर्य, ज्या देशाला अनवरतपणे सुमारे 1,000 वर्षापर्यंत लुटले जात होते, 1-2 लुटी नाहीत, 1-2 वर्षे नव्हे, 1,000 वर्षे म्हणजे 10 शताब्द्या. कधीतरी विचार करा, तेवढे होऊनही आज देखील भारताच्या मंदिरामध्ये किती अमर्याद धनसंपत्ती आहे. आता तर घरांच्या बाबतीत तर आपण बोलत नाहीत. फक्त केरळमधील एका पद्मनाभ मंदिराबाबत बोललो तरी एकूण 6 तळघरामधून 1,32,000 कोटी रुपये किमतीची संपत्ती मिळाली आहे. एका बंद तळघरात अंदाजे 1,00,000 कोटी मूल्याची संपत्ती आहे. या मंदिराची एकूण संपत्ती $1 ट्रिलियन बरोबरीची आहे. ही तर आजसुद्धा आहे. आपण विचार करा की लुटीला सुरुवात होण्यापूर्वी भारताची संपत्ती व वैभव किती असेल. आणि हीच ती कारणे होती ज्यामुळे भारत आर्यावर्त सोन्याची चिमणी म्हणवला जात होता. आम्ही कधी विचार केलाय? सर्वप्रथम ख्रिश्चन मिशनरी आणि मुस्लिम केरळातच आले. शक्य आहे की अपार संपत्तीच्या कुणकुणीमुळेच ते येथे आले आणि येथेच सुरू झाला लुटालूट व धर्मांतरणाचा अनवरत क्रम. भारतातील हजारो मंदिरे तोडण्याचे कारण केवळ धार्मिक नव्हते की ते मूर्तिभंजक होते. जर असेच असते तर ते काम तर फक्त मूर्ती तोडण्यानेही झाले असते. वास्तविक कारण हे होते की आक्रमणकारी ही बाब जाणले होते की राजा व प्रजेच्या संपत्तीच्या बँका म्हणजे भारताची मंदिरे हीच आहेत आणि ह्याच कारणामुळे ती तोडली गेली आणि किती संपत्ती लुटली गेली तिचे मूल्य ठरविणे इतिहासवेत्त्यांच्या क्षमतेतील नाही, केवळ अंदाजच लावता येऊ शकतो. हा विचार करून दुःख वाटते की किती संपन्न होता आमचा प्रिय भारत, किती वैभव होते आमच्या भारतात आणि किती सुख होते भारतात. दयानंद आधाराविनाच बोलले नव्हते की त्या काळात दरिद्री लोकांच्या घरी सुद्धा विमाने होती.